प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडली। आमदारांचं इनकमिंग आउटगोईंग सुरू असतानाच आता एक नवीन बातमी आलेली। मध्यंतरी बातमी होती की काँग्रेसमध्ये फूट पडणार, पण आता जी फूट पडणार आहे हा तो पक्ष आहे ज्या पक्षात सर्व आमदार जातात किंवा ज्याच्या साथीला सगळे आमदार विविध पक्षातले फुटलेले लोक जाऊन त्या पक्षाला मिळतात। अर्थात त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष। भारतीय जनता पक्षातून इतर पक्षात जाणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी असते। गेल्या 8-10 वर्षात ती संख्या अगदीच नगण्य झालेली आहे। महाराष्ट्रात एकनाथ खडसे सोडले तर असा एकही मोठा नेता आपल्याला आठवत नाही ज्यांनी भाजप सोडून इतर कुठल्या पक्षामध्ये प्रवेश घेतलाय। मध्यंतरी पंकजा मुंडे पक्ष सोडणार असं सांगितलं गेलं होतं, पण त्यांनीही काही तो डिसिजन आजवर घेतलेला पाहायला मिळाला नाही। पण खरंच ज्या पक्षामध्ये सतत इनकमिंग सुरू असतं त्या पक्षातून ऐन सत्ता असताना आउटगोईंग होणार का? निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडणार का? पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये वेगवेगळी राजकीय नाट्य सुरू आहेत। अजितदादांच्या एंट्री नंतर काही भारतीय जनता पक्षाचेच आमदार आणि प्रतिनिधी सुद्धा नाराज असल्याचं बोललं जातंय। भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठांचा आदेश, पक्षाचा आदेश हा सर्वतोपरी मानून तोच आदेशाचं पालन करण्याची एक जुनी परंपरा आहे जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून जो भारतीय जनता पक्षाचा जो विजयाचा आलेख उंचावताना आपण पाहतो आहे त्यामध्ये सुद्धा योगदान त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या एका प्रामाणिक कार्यकर्त्यांचं, नेते मंडळींचं असतं। कारण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमधून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे, ती नगण्यच आहे। उलट भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमी असल्याचं सुरू आहे। पण मंडळी, खरंच भाजपमध्ये जर फूट पडली तर त्याची कारणं नेमके काय असू शकतात आणि असे कुठले नेते आहेत जे ऐन निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाला रामराम करून इतर पक्षांची वाट धरू शकतात? आपण या व्हिडिओमध्ये यावरच चर्चा करणार आहोत। तर मंडळी, कारण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अजितदादा गटाचा सत्तामध्ये झालेला प्रवेश। म्हणजे काय, अजितदादा गटाचे जे काही आमदार आहेत त्यापैकी बहुतांश आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांचं पराभव करून, त्यांना हरवून ते त्या सत्तेमध्ये आलेले आहेत, ते तिथे आमदार झालेले आहेत। म्हणजे असे मोठे मोठे उमेदवार आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचाच पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी अजितदादांच्या विरोधात गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवली होती, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांसारखे असे मोठे असंख्य उदाहरणं आपल्याला पाहिलेलं आहे। ज्या गोडसे विरोधात म्हणजे शिंदे गटांच्या हेमंत गोडसे विरोधात भुजबळांचं राजकारण पूर्ण चाललं होतं, त्याच भुजबळांच्या सोबत आता हेमंत गोडसे आपल्याला सत्तेत पाहायला मिळतात। हे केवळ शिंदे आणि राष्ट्रवादीचं नाही तर भारतीय जनता पक्षाचं सुद्धा असंच काहीसं प्रमाण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे काय, आता भारतीय जनता पक्षामधले जे काही आमदार आहेत त्या आमदारांची जर संख्या पाहिली, जे सध्याचे आमदार आहेत त्यांनी बहुतांश ठिकाणी तिथे दुसऱ्या नंबरवर असणारे जे नेते होते ते एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे होते किंवा काँग्रेसचे होते। त्यातले बरेचसे नेते आज सत्तेमध्ये समाविष्ट झालेत। काही जण विधान परिषदेवर आहेत तर काही जणांना पुन्हा आपण आमदार होऊ अशा प्रकारची स्वप्न पडलेली आहेत। जसं समरजित सिंग घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ हा जो वाद आहे, तसे अनेक वाद प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो। अगदी छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तिथे शिंदे गटाचे संजय शिरसाट उमेदवार आहेत, ते तिथे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राजू शिंदे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना वाटतं की त्यांना त्यांचा पक्ष उमेदवारी देईल। आता 2024ला जर राजू शिंदेंना उमेदवारी मिळाली नाही तर ते पुन्हा एकदा कदाचित दुसऱ्या पक्षाची वाट धरू शकतात। कारण 2019ला सुद्धा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक त्यावेळी लढवली होती, जेव्हा भारतीय जनता पक्षानं त्यांना ती सीट, त्यांना ती जागा दिलेली नव्हती। म्हणजेच काय, अशा एक नव्हे तर राज्यभरात अशा अनेक जागा आहेत जिथे पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट लढा आहे, थेट विरोधाचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि अशा वेळी त्याचा जो फटका आहे अत्यंत अधिक चान्सेस जे आहेत ते भारतीय जनता पक्षाला बसण्याचे आहेत। रिझन बिंग, केवळ राष्ट्रवादी नव्हे तर शिंदे गटाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं घडल्याचं आपण पाहिलेलं आहे। शिंदे गटामध्ये सुद्धा असे अनेक उमेदवार आहेत जिथे शिंदे गटातले काही आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या त्यांची उमेदवारी टाळून त्यांना पुढे आणण्यात आलेलं आहे, त्यांना तिथे निवडून देण्यात आलेलं होतं। पण आता पुन्हा तेच जे आधी घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील का, यावर आता हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं ठरणार आहे। भारतीय जनता पक्षामध्ये आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना डावलण्याचा जी भाषा बोलली जाते
ती भाषा आता कार्यकर्त्यांना सुद्धा कळू लागलेली आहे आणि म्हणून भाजपला आपण पार्टी विथ डिफरन्स हे जर सिद्ध करायचं असेल तर त्यांना त्या निष्ठावंतांना डावलणं बंद करावं लागणार आहे आणि राष्ट्रवादीचे जे काही स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या जागी सुद्धा त्यांना निष्ठावंतांना उभं करून त्यांना जिंकून आणावं लागणार आहे. जर असं केलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एका मोठ्या फुटीला सामोरं जावं लागू शकतं. कारण काय, पंकजा मुंडे असू देत, विनोद तावडे असू देत किंवा इतर काही वेगळे नेते असू देत, ते सुद्धा आज भारतीय जनता पक्षाची जी काही सध्याची अवस्था, सध्याची वाटचाल सुरू आहे त्याबद्दल ते तितकेसे खुश नसलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं, भाजपमध्ये जर फूट पडली तर असे कुठले नेते आहेत जे पक्षाला रामराम करून विरोधी पक्षांसोबत जाऊ शकतात? नितीन गडकरी, पंकजा मुंडे, अजून विनोद तावडे की याशिवाय अजून वेगळे कुठले नेते आहेत जे विरोधी पक्षांची कास धरू शकतात? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.